मी जाईन मी प्रभु वेदी जवळी जेथे ईश्वर वास करी हर्षमोद मम तोची जीवाचा त्यासी पूजिन निरंतरी जाईन मी धावचणी मम रक्षाया तिमिरातुनिया भयकारी नास्तिक जन हे भीवभीती हृदया कोण तुझ्या विण मजतारी जाईन मी प्रभु वेदी जवळी जेथे ईश्वर वास करी हर्षमोद मम तोची जीवाचा त्यासी पूजिन निरंतरी जाईन मी पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपला पिता परमेश्वर व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांची कृपा आणि शांती तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. आजचा पवित्र मिसा बली रमिदी माऊलीचे आभार मानण्यासाठी अर्पण करीत आहोत. आज आपण हा वर्षातील चौथा रविवार, त्या चौथ्या रविवाराची ही उपासना साजरी करीत आहोत. पवित्र रहस्यांच्या ह्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आता आपण आठवण करूया. सर्व पापांची कबुली देऊन परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातापी अंतःकरणाने एकत्र म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभो दयाळा दया करा, प्रभो दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा, प्रभो दयाळा दया करा, प्रभो दयाळा दया करा. परमाईशाला स्वरात गौरव, सज्जनाना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे निता. प्रभुदेव विद्या
शक्तिशाली नमहुनिमान हो तरुणवंत तुझे भगवंत थोर जगी प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता एकुलता सुता गुणवंता जनक नंदन परमेश को करा प्रभु दुख हारा परमेशा दयेचा सागर जग पापहारी दया मावारी करी त्वरा पतित पावन जग पापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची बैसला विद्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी परम विद्याच्या वसे ऐश्वर्यात परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी कठोर येशू ख्रिस्ता परमाईशाला स्वर्गात गौरव सजनना देव शांती देवो सजनना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमच्या परमेश्वरा, तुझी अंतःकरणापासून भक्ती करण्यासाठी व तू जसे आम्हावर प्रेम करतोस तसे शेजाऱ्यांवर प्रेम करण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन. मोशे लोकांस म्हणाला, तुझा देव परमेश्वर तुझ्यामधून म्हणजे तुझ्या भाऊबंदामधून माझ्यासारखा एक संदेष्टा तुझ्याकरिता उभा करील. त्याचे तुम्ही ऐका. होरेब डोंगरापाशी मंडळी जमली होती. त्या दिवशी आपला देव परमेश्वर याच्यापाशी तू विनंती केली होती त्याप्रमाणे होईल. तू म्हणालास, माझा देव परमेश्वर ह्याची वाणी पुन्हा माझ्या कानी न पडो. मोठा अग्नी पुन्हा माझ्या दृष्टीस न पडो. पडला तर मी मरेन. तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, हे लोक म्हणतात ते ठीक आहे. मी त्यांच्यासाठी त्यांच्या भाऊबंदातून तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन. त्याच्या मुखात मी आपली वचने घालीन आणि त्यांना ज्या आज्ञा मी देईन त्या सगळ्या तो त्यांना निवेदन करील. तो माझ्या नावाने बोलेल. ती वचने जो कोणी ऐकावयाचा नाही त्याला मी जाब विचारीन. पण जो संदेष्टा उन्मत्त होऊन जे बोलावयाची आज्ञा मी त्याला दिली नाही ते वचन माझ्या नावाने बोलेल अथवा जो अन्य देवांच्या नावाने बोलेल
तो संदेष्टा प्राणास मुकेल. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. आज तुम्ही प्रभूची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. आज तुम्ही प्रभूची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. या हो या, आपण परमेश्वराचा जय जयकार करूया. आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ. स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू. प्रतिसाद. आज तुम्ही प्रभूची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. चला आपण त्याला नमन करू आणि त्याच्या पुढे लोटांगण घालू. आपल्या निर्माणकर्त्या परमेश्वरापुढे आपण गुडघे टेकूया, कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुरणातली प्रजा, त्याच्या हातचा कळप आहोत. प्रतिसाद. आज तुम्ही प्रभूची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. मरिबाप्रमाणे रानातील मस्साच्या दिवशी केल्याप्रमाणे तुम्ही आपली मने कठीण करू नका. जेव्हा तुमच्या वडिलांनी जरी माझी कृती पाहिली होती तरी त्यांनी माझी परीक्षा केली आणि मला पारखले. प्रतिसाद. आज तुम्ही प्रभूची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. संत पौलाने करिंथकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रातून घेतलेले वाचन. तुम्ही निश्चित असावे अशी माझी इच्छा आहे. अविवाहित पुरुष प्रभूला कसे संतोष व्हावे अशी प्रभूच्या गोष्टीविषयीची चिंता करतो, परंतु विवाहित पुरुष आपल्या पत्नीला कसे संतोष व्हावे अशी जगाच्या गोष्टीविषयीची चिंता करतो. त्यामुळे त्याचे मन द्विधा झालेले असते. जी अविवाहित स्त्री किंवा कुमारी आहे ती आपण शरीराने आणि आत्म्यानेही पवित्र व्हावे अशी प्रभूच्या गोष्टीविषयीची चिंता करते. परंतु जी विवाहित आहे ती आपण आपल्या पतीला कसे संतोष व्हावे अशी जगाच्या गोष्टीविषयीची चिंता करते. हे मी तुमच्याच हितासाठी सांगतो. तुम्हास फासास गुंतवावे म्हणून नव्हे, तर तुमच्या हातून उत्तम आचरण आणि प्रभूची सेवा एकाग्रतेने व्हावी म्हणून सांगतो. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. जयघोष. शब्द देह झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. हालेलुया, 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 हालेलुया. Archbishop, bless me to proclaim the gospel of the Lord.
May the Lord be on your lips and in your heart, so that you may proclaim the gospel to all worthily. In the name of the Father, and of the Son, and of the Holy Spirit. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मागच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. ते कफाउमास गेले आणि लागलेच येशूने सब्बात दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले. त्याच्या शिकवणुकीवरून लोक थक्क झाले, कारण तो त्यांना शास्त्रीय लोकांसारखा नव्हे तर अधिकार असल्यासारखा शिकवत होता. त्याचवेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता. तो ओरडून म्हणाला, हे येशू नाझरेत करा, तू आमच्यामध्ये का पडतोस? आमचा नाश कराव्यास तू आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र तो तूच. परंतु येशूने त्याला धमकावून म्हटले, गप्प रहा आणि याच्यातून निघ. तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून मोठ्याने ओरडला आणि त्याच्यातून निघून गेला. तेव्हा ते सर्व इतके थक्क झाले की ते एकमेकास विचारू लागले, हे आहे तरी काय? काय ही अधिरायुक्त नवीन शिकवण? हा अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात. त्याची कीर्ती लागलीच गाली प्रांताच्या चहूकडल्या सर्व भागात पसरली. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आजच्या पहिल्या वाचनामध्ये मोशेची प्रार्थना ऐकून परमेश्वराने जे वचन दिलं की तुमच्यामधून मी एक असा संदेष्टा उभा करीन की ज्याच्या तोंडामध्ये माझे शब्द असतील, माझी वाणी तो अधिकारवाणीने तुम्हाला सांगेल. आणि म्हणून आजचं हे शुभवर्तमान त्या पहिल्या वाचनातील दिलेल्या वचनाची पूर्तता आहे. प्रभू येशूच्या वाणीमध्ये खरे सामर्थ्य होते, तो देवाचा शब्द. आणि म्हणून तो फक्त आवाज नाही तर तो शब्द आहे. अर्थपूर्ण असा, आमच्या जीवनाला अर्थ देणारा असा प्रभू येशू ख्रिस्त देवाचा शब्द आहे. प्रभू येशूच्या शब्दात माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्याची शक्ती आहे. आणि म्हणून आजच्या संत मार्ककृत शुभवर्तमानात आपण ऐकलं की त्याच्या शिकवणुकीवरून लोक थक्क झाले. तो जे शिकवत होता ते ऐकून लोक थक्क झाले, कारण प्रभू येशू त्या सिनेगॉगमध्ये, यहुदी सभास्थानामध्ये अधिकार असल्यासारखा शिकवित होता. आम्हाला पण हल्ली अधिकारानेच तो शिकवत असतो, म्हणून आम्ही ख्रिस्ती लोक आमचं रोजचं जीवन त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करीत असतो. आता त्या प्रार्थना मंदिरामध्ये आपण शुभवर्तमानात ऐकलं, अशुद्ध आत्म्याने संचारलेला एक मनुष्य आला. बंधू भगिनींनो, वाईट विचार, अशुद्ध बेत, परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध वागत असलेली, सैतानाच्या आहारी गेलेली अशी व्यक्ती प्रभूच्या समोर येते, देवळात येते. मी आलो आहे, तुम्ही आला आहात. पाप प्रवृत्तीच्या माणसावर सैतानाचा ठसा उमटलेला असतो. त्याची पाप प्रवृत्तीची त्याला जाणीव असून देखील अशी व्यक्ती हतबल बनते, हेल्पलेस. इतका प्रभाव असतो ह्या वाईट शक्तीचा कधी कधी आपल्यावर
की आपल्याला वाटते तरी आपल्या हातून चांगलं काही व्हायला निघत नाही. कारण वाईटाचा प्रभाव खूप शक्तिशाली असतो. देवाची इच्छा जाणून घेण्यासाठी देवाकडे वळणे हाच गुणकारी उपाय आपल्या जीवनात असतो आणि म्हणून देवळात आलं पाहिजे. तिथेच आपला हा वाईटावरील आपल्यावर जो प्रभाव आहे तो सुटेल. आणि म्हणून असा एक आपल्यासारखा माणूस प्रार्थनास्थळी आलेला प्रभू येशूने पाहिला. प्रभू येशू सगळ्यांना पाहत असतो. तुम्ही कुठेही भिंतीच्या आड जरी बसलेला असलात पण देवळात मात्र आला आहात, तुम्हाला आलतार दिसो की नसो, प्रभू येशू सगळ्यांना बघत असतो. हे आपण ह्या प्रभूच्या शुभवर्तमानावरून ओळखून घेतलं पाहिजे. हा माणूस तिथं आल्यानंतर प्रभू येशूने त्याला पाहिलं आणि देवाचा आत्मा प्रभूवर होता असं सुरुवातीला ह्या अध्यायाच्या संत मार्कच्या शुभवर्तमानामध्ये सांगितलेलं आहे की द स्पिरिट ऑफ गॉड वॉज ऑन हिम, प्रभू येशूवर. म्हणून तो देवाचा साक्षात शब्द झाला होता. म्हणून अशुद्ध आत्मा, पाप प्रवृत्ती नष्ट करण्याचा अधिकार प्रभू येशूला होता. बऱ्याच वेळी आपण वाईट सवयी, कुविचारांनी भरलेले, स्वार्थी वागणारे, दुसऱ्यांशी कजा तंट्यामध्ये गुंतलेले, पापाच्या गुलामगिरीमध्ये अडकलेले, करायला नको ते करणारे आणि करायला पाहिजे त्याची आठवण नसलेले, अशा प्रकारे वागत असतो. आणि म्हणून ती व्यक्ती जी सिनेगॉगमध्ये त्या प्रार्थनास्थळी आली ती अत्यंत गोंधळलेल्या स्थितीमध्ये देवळात शिरली होती. आपलं सगळ्यांचं तसंच होते. खूप वेळेला मी पण गोंधळलेल्या स्थितीमध्ये देवळात प्रवेश करीत असतो. कुठे काय माझ्या जीवनामध्ये खरं काय खोटं काय मी करतो, काय मी बोलतो, कसा मी वागतो, कशी मी काय भान राहत नाही आपल्याला. अशा स्थितीमध्ये सापडलेली ही व्यक्ती त्या प्रार्थनास्थळी आली आणि ती व्यक्ती येशूपाशी धावते. लोकांना माहिती होतं की ह्याला भूत लागलं आहे, जणू काही हा अशुद्ध आत्म्याने संचारलेला माणूस आहे, पण त्याला त्याची पर्वा नव्हती, त्याला बरं व्हायचं होतं. आणि म्हणून प्रभू येशू त्या व्यक्तीची प्रशंसा करतो. जणू काही धैर्याने ती व्यक्ती त्या प्रभू येशूपाशी आली होती. म्हणून त्या व्यक्तीची मोहपाशापासून सुटका करण्यासाठी प्रभू येशू त्याच्याकडे धावतात. शास्त्री आणि परुषी टीका करत होते, बघत होते निमित्त, ह्याला पकडायचा कसा, दोष कसा द्यायचा, ह्याला मंदिराच्या बाहेर कसा घालवायचा. पण प्रभू येशू ती पर्वा नव्हते करीत. त्या माणसाला बरं करण्यासाठी त्याच्यापाशी धावतात. आपल्या पण जीवनात ते घडते. आणि प्रभू येशू त्या माणसाला पाप प्रवृत्तीमधून मोकळं करतात. पण आपण प्रभू येशूपाशी येत राहिलं पाहिजे. शेवटी मी सांगेन, आजही हे प्रभूचे कार्य त्याच्या ख्रिस्त सभेद्वारे सुरू आहे. आपली ख्रिस्ती कुटुंब, आपले गावगट, छोटेखानी ख्रिस्ती समूह, स्मॉल ख्रिश्चन कम्युनिटीज, आपले धर्मग्राम, आपली पॅरिशेस, आपला धर्मप्रांत आपणाला प्रभू येशूपाशी आणण्यासाठी आहेत. दुसरं तिसरं काही करण्यासाठी नाहीत, पहिलं ते करण्यासाठी आहेत. चर्चचा मुख्य हेतू येशूच्या उपस्थितीत सर्वांना आणण्यासाठी आहे. आपण आपली सत्ता, सामर्थ्य किंवा हक्क गाजविण्यासाठी आपले कौटुंबिक जीवन, गावगटातील जीवन किंवा पॅरिशमधील जीवन जगत नसतो. येशूसमोर आपण यावेत, पवित्र आत्म्याने आपण व्यापले जावेत,
म्हणून ख्रिस्त सभा आपणाला नेहमी शिकवित असते आणि म्हणून आपण मग तशी रचना करतो. सर्व लोकांपर्यंत आपण कसे पोचू, सगळ्यांना कसं प्रभू येशूकडे घेऊन येऊ. मग अशुद्ध आत्मे असोत, वाईट सवयीचा माणूस असो, पापी असो, सगळ्यांना प्रभूकडे आणायचं आहे. म्हणून आपण ही ख्रिस्त सभेची रचना अशी करत असतो. छोटेखानी ख्रिस्ती समूहात पॅरिशमध्ये खरा अधिकार निस्वार्थी सेवेद्वारेच प्राप्त होतो. इतरांवर सत्ता गाजवून स्वतःचे हक्क मिरवून नव्हे तर निस्वार्थी सेवेतून आनंद मिळविण्यासाठी आपण अंगी नम्रता बाळगून दुसऱ्यांना सेवेचा हात पुढे करण्यासाठी प्रभू ख्रिस्तांनी शिष्यांना पाठविलं होतं. आणि म्हणून प्रभू येशूची शिकवण देण्यासाठी ख्रिस्त सभा खुद्द प्रभू येशूच्या अधिकारवाणीने नेहमी शिकवत असते, हे लक्षात घ्यायचं. पापाच्या गुलामगिरीत जगणारी ती सभास्थानामध्ये आलेली व्यक्ती, अशुद्ध आत्माने संचारलेली ती व्यक्ती जशी प्रभू येशूच्या जवळ जाते, पण त्याहीपेक्षा जवळ प्रभू येशू त्या व्यक्तीजवळ जातो, तशी ती व्यक्ती मग ओरडायला सुरुवात करते. का ओरडायला सुरुवात करते? कारण पापाची धुंदी, पापाची नशा, ह्या सवयी ज्या आहेत हे सोडणं सोपं नाही. त्याला आपण धरून नसतो, त्याला चिकटून राहिलेलो असतो, म्हणून हा माणूस ओरडायला लागला. परंतु येशूच्या अधिकाराखाली आणि पवित्र आत्म्याच्या प्रभावाने ती व्यक्ती, परमेश्वर आज्ञेविरुद्ध गेलेली ती व्यक्ती आता अंतर्बाह्य मोकळी झाल्यासारखी वागायला लागते. प्रभू येशूच्या शिकवणुकीचे अतुलनीय नाविन्य हे आहे. आपण ते नाविन्य मिळवूया. अशुद्ध नाही, पवित्र आत्म्याठायी आपलं जीवन जगूया. आमेन. आपण सर्वजण उभे राहूया. आपली ख्रिस्ती श्रद्धा, ख्रिस्त सभेची श्रद्धा सर्वजण एकत्रपणे घोषित करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता, यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू, यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्यांनी दुःख भोगले. तो मरण पावला व त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे. आणि जीवितांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा, प्रभू आणि जीवनदाता, यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला भजतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्टांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. बंधूंनो आणि भगिनींनो, ख्रिस्ताठायी आपण एकत्र जमलो आहोत. प्रभूने आपणावर केलेल्या अनेक उपकारांची आता आपण आठवण करूया. प्रार्थना करण्यास परमेश्वर आपल्याला स्फूर्ती देतो. अखिल मानव जातीवरील परमेश्वराच्या प्रेमावर विश्वास ठेवून आपण सगळ्या आपल्या प्रार्थना, आपल्या विनंत्या त्याच्या चरणी अर्पण करूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ यांना
परमेश्वराकडून मिळालेल्या विविध कृपादानाद्वारे इतरांना बरे करण्याचे सामर्थ्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रार्थना ऐक. आजच्या शुभवर्तमानात आपण येशूला एका अशुद्ध आत्म्याला बाहेर घालविताना व लोकांना अधिकारवाणीने शिक्षण देताना पाहतो. येशूच्या शब्दाद्वारे आणि स्पर्शाद्वारे आपल्याला सर्व प्रकारच्या शारीरिक व मानसिक आजारापासून मुक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रार्थना ऐक. आपल्या राजकीय नेत्यांनी देशात व समाजात ज्यांच्यावर अन्याय होत आहे अशा गरीब व दुर्बल व्यक्तींना योग्य तो न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त सभेच्या सर्व उपक्रमात जास्तीत जास्त भाविकांनी सहभाग घ्यावा. ते उपक्रम यशस्वी करण्यासाठी लागणारी सर्वोत्परी मदत आपल्याला स्वेच्छेने देता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या धर्मग्रामातील आणि धर्मप्रांतातील सर्वांवर विशेष करून जे आजारी आहेत, परगावात परदेशात आहेत, प्रवासात आहेत अशावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा. कोरोना विषाणूपासून व सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे. तसेच आज उद्या विवाहबद्ध होणाऱ्या वधूवरांवर परमेश्वराचा आशीर्वाद यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. थोड्या वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूसाठी प्रार्थना करूया. हे प्रेमळ परमेश्वरा, तू आमचा आधार आणि तू आमचे सामर्थ्य आहेस. आमच्या जीवनातील सर्व गरजांची तुला जाणीव आहे. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना ऐक आणि त्या प्रार्थनांचा स्वीकार कर. ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. तुझ काय देऊ उपहार देवा, काय देऊ उपहार. तुझ काय देऊ उपहार देवा, काय देऊ उपहार. तन मन धन वैभव सारी, तन मन धन वैभव सारी. तुझेच तुझला अर्पू कसे रे, तुझेच तुझला अर्पू कसे रे. या विश्वातील अणुरेणूवर, या विश्वातील अणुरेणूवर तुझाच रे अधिकार देवा, काय देवो उपहार. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभो, तुझ्या वेदीजवळ आणलेल्या आमच्या ह्या दानांचा प्रसन्नतेने स्वीकार कर व त्या दानांना आमच्या तारणाचा साक्रामेंत बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लाविली आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे सर्व समर्थ परमेश्वरा, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य आणि तारणदायक आहे. पापी मनुष्यांवरील प्रीतीमुळे प्रभू येशूने नम्रता धारण केली आणि कुमारी मरियेपासून जन्म घेतला. क्रूसावर यातना सहन करून त्यांनी आमची मृत्यूपासून सुटका केली. मेलेल्यातून पुन्हा उठून त्याने आम्हाला शाश्वत जीवन मिळवून दिले आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या आणि गायक वृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो.
तुझ्या महिमेने होनिया पूर्ण जयगान गाऊ लागली स्वर्ग धरणी जय जयकार होई ईशचरणी जय जयकार होई ईशचरणी प्रभु नामे येई तो अति धन्य होई जयगान गाऊ लागली स्वर्ग धरणी जय जयकार होई ईशचरणी जय जयकार होई ईशचरणी पावन 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 तुझी है सर्वशक्तिमय परमेश्वरा। हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस आणि पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरिता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या जवळ आणतोस. हे पित्या, आम्ही ही दाने घेऊन तुझ्या जवळ आलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ही दाने तू पवित्र कर. ही दाने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर व रक्त बनवत. त्याच्याच आज्ञेने आम्ही हा ख्रिस्त शरीर विधी साजरा करतो. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेचा पुनरुच्चार. हे पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरिता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गारोहणाचे आम्ही पुण्य स्मरण करतो. ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र आणि जिवंत बली तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या या बलिदानावर तू आपली कृपादृष्टी वळव. तुझ्याबरोबर आमचे सख्य घडवून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या ह्या बलीवर दयापूर्ण नजर टाक. ख्रिस्ताच्या शरीराने आणि रक्ताने पोसलेली आम्हा सर्वांची हृदये पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठायी आम्ही एक शरीर आणि एक आत्मा व्हावे असे आम्ही विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तू आम्हा सर्वांचे तुला अर्पण करो. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणारे देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, तुझे पवित्र प्रेषित विजय रक्त साक्षी
व सर्व संत यांच्याबरोबर आम्हा सर्व स्वर्गीय सुखाचे वारसदार करो. हे प्रभो, तुझ्याबरोबर आमचा समेट घडून आणणारा बली साऱ्या जगाच्या शांतीला व कल्याणाला कारणीभूत हो. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व बिशप्स आणि धर्मगुरू आणि तुझ्या पुत्राने मिळवलेले सारे प्रजाजन अशा या येतुगुरु ख्रिस्त सभेला तुझ्यावरील श्रद्धे दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्यासमोर जमलेल्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरास दयेने व प्रेमाने एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधुभगिनीचे आणि तुझ्या कृपेत इहलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे आणि सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जग पाप हारका परमेश पोखरा सोडी दयादारा आम्हावरी प्रभुवरा. जग पाप हारका परमेश पोखरा सोडी दयादारा आम्हावरी प्रभुवरा. जग पाप परमेश पोकरा शांती वर्षाव करा आम्हावरी प्रभुवरा. जग पाप हारका परमेश पोकरा. जगाची पापे दूर करणारं हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तारण प्राप्तीसाठी तू आम्हाला शक्ती देतोस. या पवित्र कम्युनियनमुळे आम्हाला खरी श्रद्धा व जगभर या श्रद्धेची वाढ कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. सामान्य काळातील 4था रविवार. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मंगळवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी येशूचे देवालयात समर्पण या सणासाठी मेणबत्ती घेऊन मिरवणूक काढली जाणार नाही. तसेच बुधवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी संत ब्लेजच्या स्मृतिदिनी गळ्याला आशीर्वाद दिला जाणार नाही याची भाविकांनी नोंद घ्यावी. गळ्याला आशीर्वाद आल्तारावरून फादर देतील, असा आशीर्वाद बंद केला असं काही नाही, पण आपण जवळ जाणार नाही आणि मेणबत्त्या वगैरे त्या माणसांना स्पर्श त्याचा करणार नाही, कारण याच्यातून प्रादुर्भाव होण्याचा खूप संभव असतो. पण असं काही नाही की देवाने आशीर्वाद द्यायचं बंद नाही केलं. प्रिय बंधू भगिनींनो, लांबून पण आशीर्वाद फादरांचा घ्यायचा. आपण सर्वजण आता उभे राहूया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपली मान आता नम्रतेने खाली वाकवा आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देवो आणि तुमचे संरक्षण करो. आमेन. प्रभूच्या मुखाचा प्रकाश तुम्हावर पडो आणि तुम्हावर प्रभू दया करो. आमेन. प्रभू आपली कृपादृष्टी वळवो आणि आपली शांती तुम्हाला देवो. आमेन. सर्व समर्थ परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. ख्रिस्ताच्या शांतीत तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. तुझा म्हणू मी कसा प्रभू रे, तुझा म्हणू मी कसा, तुझा म्हणू मी कसा प्रभू रे, तुझा म्हणू मी कसा. नाम तुझे मी घेई वदनी, नाम तुझे मी घेई वदनी, हृदयात परी दूर जसा, हृदयात परी दूर जसा. तुझा म्हणू मी कसा प्रभू रे, तुझा म्हणू मी कसा, तुझा म्हणू मी कसा प्रभू रे, तुझा म्हणू मी कसा. प्रभू म्हणून वंदी तुझला, प्रभू म्हणून वंदी तुझला, वरते परितवरी पूजसा, वरते परितवरी पूजसा. तुझा म्हणू मी कसा प्रभू रे, तुझा म्हणू मी कसा, तुझा म्हणू मी कसा प्रभू रे, तुझा म्हणू मी कसा. सावपणाचा आणि तो सावपणाचा आणि तो मनात कथन काळ जसा, मनात
कसा, तुझा म्हणू मी कसा प्रभू रे, तुझा म्हणू मी कसा, तुझा म्हणू मी कसा प्रभू रे, तुझा म्हणू मी कसा.